किरण सर आणि जावेद सर दोन्ही टीमचे काय अजिंक्य तारा आहे ना आता कोणी अजिंक्य तारा आहे ना अजिंक्य तारा संघाने इथे राखीव प्लेअर जो आहे तो इकडे स्कोररच्या इथे पाठवायचा. चला मॅच चालू करा सर. सर करा मॅच चालू. हे दिग्विजय सर मग इकडे क्या साईडला या सर. मॅच चालू करा. लोहगड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेला आहे आणि अजिंक्य तारा बॅट्समन कोण आहे दोन अजिंक्य ताराचे गौरव शेखर खाली वर शेखर आहे खाली गौरव वरती गौरव वरती शेखर आहे. शेखर स्ट्राईकला. पहिला बॉल लोहगड संघाकडून व्हाईट बॉलने सुशांतने सुरुवात केलेली आहे. लोहगड संघाला ही मॅच जिंकणं अतिशय गरजेचं आहे. सुशांत संघासाठी पहिलं षटक. अतिशय सुंदर असा बॉल. डॉट बॉल निर्धाव चेंडू. या मॅच साठी किरण शिंदे सर आणि जावेद सर असे दोन्ही अनुभवी पंच. सुशांतचा दुसरा चेंडू कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न पण हा कॅच सुटलेला आहे आणि या बॉल वरती 2 धावा सुशांतच्या. अतिशय सुंदर असा टाकलेला बॉल. संघासाठी 2 धावा शेखरच्या बॅटमधून. कोण आहे आप्पा दोन चेंडू आणि 3 धावा. सुंदर अशी प्लेड आणि 1 रन साठीच मारलेला हा शॉट केलेली प्लेड. शेखरनं 1 धाव संघासाठी घेतलेली आहे. सुशांतची अतिशय टप्प्यावरती चाललेली बॉलिंग. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल. लॉंग ऑफ थोडासा असा आत घेऊन लॉंग ऑनला वर घेतलेला आहे. लोहगड संघाने चला वेळ घेऊ नका, चला पटपट पटपट. सुंदर अशी केलेली प्लेड. 1 धाव गौरवने संघासाठी काढलेली आणि वैयक्तिक स्वतःसाठी काढलेली पहिली धाव. धाव संख्या झालेली आहे 5. 4 चेंडू आणि 5 धावा. शेखरात सुशांत अतिशय टप्प्यावर बॉलिंग टाकत आहे. परत एकदा थोडी फिल्डिंग मध्ये चेंजेस. अतिशय सुंदर असा मारलेला शॉट आणि हा नक्कीच 6.
संघासाठी पहिला सिक्सर मारलेला आहे शेखरने आणि स्कोर झालेला आहे 11. सुशांतच्या 5व्या चेंडूवरती अतिशय सुंदर असा कव्हरच्या वरून मारलेला शॉट 6 धावांसाठी. बॉल द्या आलेला आहे बॉल आलेला आहे ठेवून द्या. सुशांतचा शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल 5 बॉल आणि 11 धावा झालेल्या आहेत लोहगड संघाच्या. अजिंक्य तारा संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. लोहगड करून सुशांत शिंदेने पहिल्या षटकामध्ये सुशांतच्या 12 धावा आलेल्या आहेत आणि अजिंक्य तारा संघाच्याही पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. लोहगड करून दुसरं षटक सिद्धेश विरकर पश्चिम भागातला खेळाडू मालतपूरचा खेळाडू. सिद्धेश विरकर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे. अजिंक्य तारा संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. चला लवकर दुसऱ्या षटकामधला पहिला बॉल अतिशय सुंदर असा यॉर्कर लेनचा बॉल होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शेखरचा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न पण बॉल पायावरती. दुसराही बॉल अतिशय सुंदर असा बॅट्समनच्या बॉडी लाईन बॉलिंग. दुसराही चेंडू सिद्धेशने निर्धाव चेंडू संघासाठी. अजिंक्य तारा संघाच्या धावामध्ये कुठलाही बदल नाही 12 धावा. हलक्या बॅटने दुसऱ्या रनसाठी प्रयत्न पण एक धाव घेतलेली होती. दुसऱ्या धावासाठी अतिशय घाई केली दोन्ही प्लेयरांनी आणि रनआउट. अजिंक्य तारा संघाचा जो चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता शेखर तो रनआउट झालेला आहे आणि पहिली विकेट 13 अशा धाव संख्येवरती पहिली विकेट अजिंक्य तारा संघाची रनआउट. दोन्ही बॅट्समन मध्ये मिस कॉल झाला आणि शेखर वैयक्तिक 11 धावांवरती रनआउट झाला. बॅट्समन बंटी चव्हाण. अतिशय सुंदर असा शॉट अतिशय सुंदर मिसफिल्ड झालेली आहे तिथे आणि 1 धाव. सिद्धेश विरकर अतिशय अचूक मारास अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग चाललेली आहे. राईटी बॅट्समन अतिशय सुंदर हा असा बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर काढलेला थोडा बाहेर काढलेला बॉल. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत सिद्धेशने फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. संघाची धाव संख्या झालेली आहे 14. अतिशय सुंदर शॉट आणि हा कॅच आणि सिद्धेशच्या याच ओव्हरमध्ये 1 रनआउट आणि हा कॅच आउट. दुसरी विकेट आप्पा हरचुंदे यांना डंगरी 11 कडून 200 रुपयाचं बक्षीस
उत्कृष्ट कॅच बद्दल बक्षीस जमा झालेलं नाही आमच्याकडे. पोचलं. अतिशय सुंदर असा झेल. आणि 2 ओव्हर्स मध्ये आप्पा तुमच्या मोबाईल वरती गुगल पे ने 200 रुपये जमा झालेले आहेत. अतिशय सुंदर असा कॅच. नवीन बॅट्समनचे नाव अजय मोहिते. सुरूर इथला हा खेळाडू. 2 ओव्हरचा होता. चिकू खरात यांच्याकडून या झेलसाठी 100 रुपये. एकूण 300 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. इम्रान बागवान कडनं 500 रुपये. 2 ओव्हर मध्ये संघाची धाव संख्या झालेली आहे 14. 2 आऊट 14. अजिंक्य तारा संघाची धाव संख्या 2 आऊट 14. सुशांत शिंदे संघाचा कॅप्टन सुशांत शिंदे. लेग स्टंपच्या साईडला टाकलेला हा बॉल. पंचांनी या बॉलला वाईट बॉल असं दिलेला आहे. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या झालेली आहे 15. 2 ओव्हर 15. संघासाठी 3रं षटक सुशांत शिंदे. स्लोअर असा बॉल कव्हरच्या दिशेने मारलेला. 1 धाव. सुशांत अतिशय सुंदर अशी बॉलिंग टाकत आहे. गौरवची अतिशय सुंदर असा बॉल चेंडू खेळला आणि 1 धाव संघासाठी. वैयक्तिक 3 धावांमध्ये 3 धावांवरती गौरव खेळत आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 16. बॉल थोडा खाली राहिला. स्लोअर बॉल. निर्धाव असा हा चेंडू. सुशांतने दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. अतिशय सुंदर असा मारलेला शॉट आणि अतिशय सुंदर असा कॅच परत एकदा आप्पाने घेतलेला आहे. प्रेक्षकांमध्ये उत्साह आप्पासाठी. आप्पासाठी लगेच 300 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. एकूण 600 रुपयाचं बक्षीस आप्पासाठी. 2 कॅच 600 रुपये बक्षीस. आप्पाने अतिशय सुंदर असा कॅच घेतला. लोहगडला या मॅच जिंकण्याची गरज आणि तशा पद्धतीने सगळ्या प्लेयरांची आगेकूच. दोन्ही बॅट्समन वैयक्तिक 0 धावांवरती आउट झालेले आहेत. 4 डाऊन बॅट्समन मोहसिन मोकाशी. संघाचे 3 फलंदाज आउट झालेले आहेत 16 धावसंख्येवरती. अतिशय सुंदर असा ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला बॉल. मोहसिन यांच्या बॅट मधून सुटलेला बॉल कीपरकडे. निर्धाव असा चेंडू. 300 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं नाहीये. जमा झालेला आहे. अतिशय सुंदर असा मोहसिनने मारलेला स्ट्रेट डाव. 1 धाव. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुशांत शिंदेच्या अतिशय चांगल्या पद्धतीने संघासाठी आणि वैयक्तिक चांगले षटक टाकत आहे. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. 3ऱ्या ओव्हरमध्ये
फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. गौरव वैयक्तिक 3 धावांवरती खेळत आहे. स्लोअर टाकलेला बॉल आणि हा प्लेड केला. 1 धाव मिळालेली आहे. 3 ओव्हर चा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे 18. श्रीनाथ कुणाचं नाव आहे? 3 ओव्हर नंतर अजिंक्यतारा संघाची धाव संख्या झालेली 18. चला बॉलर लवकर या. बॉलर चला लवकर या. निलेश वाडकर संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले आहेत निलेश भोसले. मागच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर असं षटक त्यांनी टाकलेलं होतं. एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेतलेल्या. निलेश वाडकर संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले आहेत. निलेश भोसले आणि मागच्या मॅच मध्ये त्यांनी 3 विकेट घेतलेल्या होत्या. समोर गौरव वैयक्तिक 4 धावांवरती खेळत आहे आणि निलेश भोसले स्वतःचं पहिलं षटक संघासाठी घेऊन येत आहे. अतिशय सुंदर असा खूप लांब मारलेला हा शॉट. पहिल्याच बॉलला निलेशच्या 6 धावा. अतिशय उत्कृष्ट असा शॉट गौरव याच्या बॅटमधून. लांब असा मारलेला शॉट. संघाची धावसंख्या या 6 धावांमुळे झालेली आहे 24. 4थ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला 6 धावा गौरवच्या बॅटमधून. अतिशय सुंदर अशी प्लेड लेग साइडला. 1 धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 25. निलेश भोसलेनं अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केला. 4थ्या षटकातला 3रा बॉल. सुंदर असा यॉर्कर लेन बॉल. पहिल्या बॉलवरती 6 बसल्यानंतर दोन्ही बॉल अतिशय सुंदर असे निलेशचे. संघाची धावसंख्या आहे 25. सुंदर असा शॉट आणि हा कॅच आउट. निलेशच्या 4थ्या बॉलवरती त्याने विकेट घेतलेली आहे आणि मोहसिन वैयक्तिक 1 धावसंख्येवरती कॅच देऊन आउट झालेला आहे. मॅच बॉल घ्या म्हणा. निलेशनं पहिल्या बॉलला 6 मारल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. 2ऱ्या बॉलला 1 रन. 3रा बॉल डॉट. 4थ्या बॉलला विकेट. संघासाठी कायम चांगल्या पद्धतीची बॉलिंग. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट निलेशने घेतल्या होत्या. नवीन बॅट्समन आलेला आहे केतन शिंदे. अनवडीचा हा खेळाडू. चौथ्या षटकामधले 2च बॉल राहिलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 25. अतिशय निलेशचा गुडलेन तसा बॉल. ऑफ साइडला ब्लॉक मध्ये टाकलेला बॉल. अतिशय सुंदर पद्धतीने निलेशचा कमबॅक. 5व्या बॉलवरती पण निर्धाव असा हा चेंडू. वरती बॅट्समन नवीन केतन शिंदे. सुंदर असा बॉल निलेशच्या लास्ट बॉलवरती पण त्याने विकेट घेतलेली आहे. अतिशय सुंदर असा स्लोअर. ओव्हर समाप्त.
या ओव्हरमध्ये 7 रन देऊन निलेशनं 2 विकेट घेतलेल्या आहेत. संघाला जी गरज आहे मॅच जिंकण्यासाठी त्यासाठी निलेशचे अतिशय प्रामाणिक असे प्रयत्न. 4 षटकानंतर धावसंख्या झालेली अजिंक्य तारा संघाची 25. नवीन बॅट्समन गणेश तांगडे ओझरडे, उंचपुरा बॅट्समन. गौरवने मागच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला अतिशय सुंदर असा षटकार लावलेला होता. संघाला गौरवकडून अजून अपेक्षा आहेत तशाच पद्धतीचा शॉट संघासाठी. अतिशय सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव डिक्लेअर. पंचांनी एक धाव डिक्लेअर केलेली आहे. गौरवच्या पण वैयक्तिक सिद्धेश विरकर वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी लोहगड संघाकडून. गौरवच्या वैयक्तिक 12 धावांवर गौरव खेळत आहे. अजिंक्य तारा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. अतिशय सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह, आणि हा अतिशय गौरवने केलेली घाई. 5वी विकेट संघाची. रनआउट, 2 रनआउट. आणि संघाच्या 27 रनवरती 6 आऊट. अजिंक्य तारा संघाच्या धावसंख्या अशी आहे 27-6 आऊट. सिद्धेश विरकरने अतिशय चांगल्या पद्धतीने बॉल अडवायचा प्रयत्न केला. तिसरा शॉट, अतिशय सुंदर असा शॉट, पण आणि आप्पाने घेतलेला तिसरा कॅच. आधी 600 रुपयाचे बक्षीस गुगल पेने त्याच्या अकाउंटला जमा झालेला आहे. डंगरी 11 कडून 200 रुपयाचं अजून बक्षीस आप्पा अकाउंट मध्ये जमा झालेला आहे. सिद्धेश विरकरचा अतिशय सुंदर अशा पद्धतीने बॉलिंग. गौरव वैयक्तिक 13 धावांवरती आऊट झालेला आहे. संघाची धावसंख्या वाढवण्याच्या नादामध्ये तो कॅच आऊट झालेला आहे. त्याच्यामध्ये आता हा हेमंत आहे, मला वाटतं श्रीमंत कदम. नवीन अजिंक्य ताराकडून श्रीमंत कदम, शुभम महेंद्रे. श्रीमंत कदम वाई यशवंतनगर येथील खेळाडू. पिच वरती दोन्ही नवीन बॅट्समन. आणि विरकरची अतिशय सुंदर अशी ऑफ स्टंप लाईन. 7 आऊट झाले ना. संघाची धावसंख्या 27, 7 आऊट. अतिशय सुंदर असा शॉट आणि नक्कीच 6 धावा श्रीमंत कदमच्या बॅट मधून आलेल्या संघासाठी 6 धावा आणि वैयक्तिक त्याच्या स्वतःच्या 6 धावा. 6 मारून श्रीमंतने आपले स्कोर संघाचा 33 वरती नेऊन ठेवलेला आहे. अतिशय सुंदर अशी ऑफ स्टंप लाईन. 5 ओव्हर 33 रन अजिंक्य तारा संघाच्या. अतिशय सुंदर अशी सिद्धेशची ओव्हर ही. 8 रन देऊन 1 विकेट 1 रनआउट. ह्यांच्या विकेट
सिद्धेश बिरकरच्या पहिल्याही ओव्हरमध्ये एक रनआउट आणि एक विकेट होती आणि त्याच्यात वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये पण एक रनआउट आणि एक विकेट अशा त्याच्या स्वतःच्या 2 ओव्हरमध्ये 9 रन देऊन 10 रन देऊन 2 विकेट संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत प्रवीण बुवड. संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेले बुवड. शुभम मेंद्रेला काही हा बॉल समजला नाही आणि हा निर्धाव चेंडू. 33 अशी धाव संख्या. पुढे मारण्याचा प्रयत्न पण एक्सपिरियन्स अनुभव जो काम करतो तो भुवड यांच्या गोलंदाजीमधून दिसत आहे. दुसराही चेंडू निर्धाव. अजिंक्यतारा संघाची धावसंख्या 33. अतिशय सुंदर असा तिसराही बॉल मगर पण श्रीमंत रन काढायचा प्रयत्न आणि रनआउट. शुभम रनआउट 0. अजिंक्यतारा संघाचे 5 प्लेयर 0 वर बाद झालेले आहेत. भुवड यांची अतिशय सतेक अशी गोलंदाजी. भुवड यांचा अनुभव संघासाठी खूप महत्वाचा. लोहगडला ही मॅच जिंकणं गरजेचं आणि त्या पद्धतीनं बॉलिंग टीमचे मेंटर प्रवीण भुवड, प्रफुल्ल भुवड. अतिशय सुंदर असा टाकलेला बॉल. अतिशय सुंदर अशी आप्पाकडून फिल्डिंग थोडी मिसफिल्ड झाली. अशोक कडून झालेली थोडीशी मिस. अक्षय पिसाळकडून झालेली थोडीशी मिसफिल्ड. प्रफुल्ल भुवडचा चौथ्या बॉलवरती 2 धावा. अतिशय सुंदर अशा पद्धतीने बॉलिंग टाकत आहेत. सुंदर असा शॉट आणि आप्पाकडे हा चौथा कॅच. बक्षिसाच्या रकमेमुळे बॉलही आप्पाकडेच जात आहे असं वाटतं मला. किती 800 झालेत ना? 800 झालेत ना? 100 रुपयाचं बक्षीस डंगरी 11 कडून. एकूण 900 रुपयाचं बक्षीस खात्यात जमा. ही 9वी विकेट पडलेली आहे. संघाची शेवटची विकेट आहे. बॅट्समनचं नाव बॅट्समनचं नाव संदेश. पिंटू बोर्ड यांचा अनुभव कामी. 5व्या बॉलवरती आप्पाकडे विकेट आणि हा लास्ट बॉल आणि एकच धाव. अतिशय सुंदर अशी टाकलेली बॉलिंग. 1 रन पंचांकडून डिक्लेअर. पिंटू बोर्ड सरांच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि वैयक्तिक पहिल्याच ओव्हरमध्ये 3 रन देऊन 1 विकेट. धावसंख्या झालेली आहे संघाची 36. लोहगड 11ला 37 धावांची गरज. सर्वात लोएस्ट स्कोर अजिंक्यतारा क्रिकेट संघाचा आणि 9 विकेट जाऊन 36 धावा. 6 बॅट्समन 0 धावांवरती आउट. लोहगड 11 संघासाठी जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 6 ओव्हर आणि 37 धावा.
12 बॉल सांगा एकदा इक्वेशन 6 ओव्हरमध्ये 37 धावांची गरज. हो तसं नका सांगू. काय परफेक्ट आहे ते. मग ती परफेक्ट नाही. वर काढलेलं आहे सवय माहिती का त्यांनी मग 12 बॉल. तरी कमीत कमी ना सर. नुसतं लोहगड संघाला जिंकण्याबरोबर रन रेट वाढवण्याचं पण चॅलेंज. नाही 2 ओव्हर सांगून परत मारलो काय करणार. नाही बसलो मग भांडणं होतील की. आता ऑल आउट करत होतीच नाही. लोहगड संघाला 6 ओव्हर्समध्ये 37 धावांची गरज. जिंकण्यासाठी पण त्याबरोबर त्यांचा रन रेट वाढवण्यासाठी पण त्यांना मॅच लवकरात लवकर संपवण्याची गरज. कमीत कमी ओव्हरमध्ये मॅच जिंकण्याची गरज. प्रतापगडचे काय चान्सेस आहेत. प्रतापगडला चान्सेस काय प्लस मध्ये आहेत ना ते. रन रेट प्लस मध्ये आहे त्यांचा. चला मॅच चालू करा. पंच किरण शिंदे सर. लोहगड संघाला 6 ओव्हर्समध्ये 37 धावांची गरज, पण त्याचबरोबर त्यांना ही मॅच कमीत कमी ओव्हर्समध्ये जिंकण्याची गरज. जर मारायची असेल मॅच क्वालिफायसाठी कमीत कमी ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी गरज. सुशांत स्ट्राईकवर आहे. दोन्ही बॅट्समन पिच वरती आलेले आहेत. बॉलर कोण आहे. अक्षय पिसाळ आणि बॉलर शेखर भोसले. सुशांत शिंदे. अजिंक्य ताराकडून पहिली ओव्हर शेखर भोसले. घेऊन येत आहे तो शेखर भोसले. नाही 2.5 ओव्हरच्या 2 वर्षात गेम संपणार. 2 ते 2.5 ओव्हर. अक्षय पिसाळ स्ट्राईकला आणि शेखर भोसले अतिशय सुंदर असा मारलेला शॉट. सुशांत शिंदे स्ट्राईक साठी आहे. पहिला चेंडू निर्धाव. शेखर भोसलेचा पहिला चेंडू निर्धाव. जिंकण्यासाठी 37 रनांची आवश्यकता. पाणी द्या. दुसराही चेंडू उत्तुंग असा मारण्यासाठी चेहऱ्याला आदळलेला चेंडू. शेखर भोसलेचा दुसरा चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर असा टप्प्यावरती टाकत असलेला हा शेखर भोसले. सुंदर असा मारलेला शॉट आणि या नक्कीच 4 धावा. सुशांतच्या बॅटमधून आलेला संघासाठी पहिला चौकार. शेखरच्या तिसऱ्या बॉलवरती अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हरच्यावरून मारलेला हा चौकार. तीन बॉल आणि 4 धावा. लोहगड संघाच्या 3 बॉल आणि 4 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर असा ऑफ स्टंप लाईन. लाईट आणि हे दोन्ही पण होईल. शेखर भोसलेचा हा चौथा चेंडू निर्धाव. चार बॉल आणि 4 धावा.
अतिशय सुंदर असा शेखर भोसलेचा 5वा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल. चौथ्याही चेंडूवरती कुठलीही धाव शेखरने दिलेली नाहीये 5व्या चेंडूवरती. आणि हा सुंदर असा मारलेला उंच असा षटकार शेवटच्या बॉलला मारलेला सुशांत शिंदेना हा 6 धावा. 1 ओव्हर आणि 10 रन झालेले आहेत. 1 ओव्हर आणि 10 रन. लोहगड संघाच्या 1 ओव्हर आणि 10 रन झालेले आहेत. नको थांब देदेल केले हाय प्लेअर तिथं बॉल नसेल. अतिशय सुंदर अशा पद्धतीने शेखर भोसले बॉलिंग टाकत होता, पण तिसऱ्या बॉलला 4 रन आणि लास्टच्या बॉलला त्याच्या एक अतिशय उत्तुंग असा सुशांतने मारलेला षटकार. लोहगड संघाची धावसंख्या या दोन्ही शॉटमुळे झालेली आहे 10. लोहगड संघाचा स्कोर 1 ओव्हर 10 रन. अजिंक्य ताराकडून दुसरं षटक संघासाठी घेऊन येत आहे तो काय नाव आहे कुणाल मांगडे. अक्षय पिसाळ जो स्ट्राईक वरती बॅट्समन आहे तो अक्षय पिसाळ पांडेवाडी. मॅच बॉल आलेला आहे. बॉल पंचांनी त्यांच्याकडेच ठेवायचा आहे. ज्ञानगंगा शिक्षण संस्थेचे सर्व भोसले सर इथे ग्राउंड वरती उपस्थित झालेले आहेत. अजिंक्य तारा संघाकडून दुसरा बॉल. कुणाल मांगडेचा अतिशय सुंदर असा बॉल. जोरदार अपील झालं पण पंचांनी नॉट आउट दिलेला आहे. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला चेंडू निर्धाव. अक्षय पिसाळ संघाचा स्कोर 10. अतिशय सुंदर असा हा षटकार अक्षय पिसाळ याच्या बॅटमधून आलेला. कुणाल मांगडेच्या दुसऱ्या चेंडूवरती अक्षयने अतिशय उत्कृष्ट असा मारलेला 6. धावसंख्या संघाची झालेली आहे 16. धावसंख्या झालेली आहे 16. 1 ओव्हर आणि 2 बॉल मध्ये धावसंख्या लोहगड संघाची 16. कुणाल तिसरा चेंडू टाकत आहे. एक रन. या 1 रनमुळे संघाची धावसंख्येमध्ये बदल आणि धावसंख्या झालेली आहे 17. कुणालचा स्लोवर 1 बॅट्समनला समजला नाही. कीपरच्या हातून झालेल्या मिसफील्डमुळे 1 रन लोहगड संघाला. स्ट्राईक वरती आहे तो सुशांत. सुशांतनं मारलेला अतिशय उंच 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 आणि हा ग्राउंडच्या गेलेला बाहेर 6 धावा. कुणाल मांगडेच्या चौथ्या बॉलवरती परत एक 6. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल 23 धावा. जिंकण्यासाठी अजून 14 धावांची गरज. जिंकण्यासाठी अजून 14 रनांची गरज. अतिशय सुंदर असा मारलेला शॉट आणि हा परत एकदा सीमारेषे बाहेर 4 रन.
सुशांतच्या 5व्या बॉलवरती मारलेला हा कुणालच्या 5व्या बॉलवरती सुशांतने मारलेला हा 4 धावा. धाव संख्या झालेली आहे 27. कुणाल वैयक्तिक, सुशांत 20 धावांवरती खेळत आहे. या 27 धावांमध्ये सुशांतच्याच 20 रन आहेत. हा नक्कीच वाईड बॉल असणार आहे. पंचांनी दिलेला हा वाईड. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. अजिंक्य तारा संघाकडून कुणाल हा वैयक्तिक दुसरे शतक टाकत आहे आणि हा मारलेला शॉट मिस जज झालेला हा बॉल. पंचांनी ओव्हर समाप्तीचा इशारा दिलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 29. लोहगड 11चा स्कोर झालेला आहे 29. अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही बॅट्समन अक्षय आणि सुशांत लवकरात लवकर मॅच त्यांना जिंकायची आहे आणि त्या पद्धतीनेच दोघेही बॅटिंग करत आहेत. अजिंक्य तारा संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं वैयक्तिक 2रं. शेखर भोसले वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. 29 झाले. 8 अतिशय सुंदर उंच असा मारलेला शॉट आणि पहिल्याच चेंडूवरती 6 धावा. कव्हरच्या वरून मारलेला अतिशय उत्तुंग असा षटकार आणि धाव संख्या लोहगड 11ची झालेली आहे 35. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. सुशांतने मारलेला वैयक्तिक 3रा षटकार संघासाठी. अतिशय सुंदर अशी सुशांतची बॅटिंग चाललेली आहे. आणि हा पंचांनी दिलेला वाईड. स्कोर लेवल झालेली आहे. जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची गरज. स्कोर लेवल. आणि हा मारलेला शॉट आणि 2 धावा 4 धावा. पंचांनी दिलेला हा चौकार. 12 20 21 4 25. सुशांतने वैयक्तिक 29 धावा काढून संघाला अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय मिळवून दिलेला आहे आणि 2 ओव्हर 2 बॉल मध्येच लोहगड 31